नमस्कार. जनरेटिव्ह एआय. सध्या सगळीकडेच याची चर्चा सुरू आहे, नाही का? पण हे नक्की आहे तरी काय? आणि आपल्या आयुष्यात यामुळे खरंच काय बदल होऊ शकतो? आज आपण याच टेक्नॉलॉजीच्या जगात एक सोपी आणि इंटरेस्टिंग सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सोशल मीडियावर हल्ली खूप फोटो दिसतायत, नाही का? ते रेट्रो साडीमधले लोक असोत किंवा मग एकदम बाहुलीसारखे दिसणारे स्टायलिश फोटो. हे सगळे फोटो पाहिले असतीलच. तर हे बनतात कसे? यामागे जे तंत्रज्ञान आहे ना, तेच आहे जनरेटिव्ह एआय. तर मग ही एआयची जादू नक्की आहे तरी काय? हे फक्त फोटोपुरतं मर्यादित आहे की याच्यामागे अजून काहीतरी मोठं तंत्रज्ञान आहे? चला, यामागचं रहस्य उलगडून बघूया. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जनरेटिव्ह एआय म्हणजे एक असा कम्प्युटर प्रोग्रॅम जो नवीन गोष्टी तयार करू शकतो. म्हणजे तो फक्त माहितीचं विश्लेषण नाही करत, तर काहीतरी अगदी नवीन, ओरिजिनल निर्माण करतो. यातला मुख्य फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघा, समजा एक एआय आहे, जो एखाद्या लायब्रेरियनसारखा आहे. त्याचं काम काय? तर फक्त पुस्तकांमधली माहिती शोधून देणं. हा झाला आपला पारंपरिक एआय. पण दुसरा एक एआय आहे, जो एखाद्या लेखकासारखा आहे. तो त्या लायब्ररीमधली सगळी पुस्तकं वाचतो आणि मग स्वतःची एक नवी गोष्ट लिहितो. तो आहे जेनरेटिव्ह एआय. किती भारी फरक आहे ना? पण हा विचार करून आश्चर्य वाटतं, नाही का? की एक मशीन जे फक्त कोडवर चालतं, ते इतकं क्रिएटिव्ह कसं असू शकतं? म्हणजे ते कविता कसं लिहू शकतं किंवा चित्र कसं काढू शकतं? यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे. चला, ती समजून घेऊया. विचार करा, घरात लहान मुलांना आपण रोज एक गोष्ट सांगतो. अनेक दिवस असं केल्यानंतर एक दिवस आपण त्यांना म्हणतो की आज तू तुझी गोष्ट सांग. मग ते मूल काय करतं? त्याने ऐकलेल्या 4-5 गोष्टी एकत्र करून स्वतःचीच एक नवीन गोष्ट सांगतं. जनरेटिव्ह एआयचं काम अगदी तसंच चालतं. त्याला कोट्यावधी फोटो, लेख आणि गाणी ऐकवून किंवा दाखवून ट्रेन केलं जातं. ते या सगळ्या डेटामधले पॅटर्न शिकतं आणि मग जेव्हा आपण त्याला काही बनवायला सांगतो, तेव्हा ते त्या पॅटर्न्सना एकत्र करून काहीतरी ओरिजिनल तयार करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त कॉपी पेस्ट करत नाही. किंवा असं समजा की आपल्याकडे भरपूर लेगो ब्लॉक्स आहेत. तेच ठोकळे वापरून आपण एक बिल्डिंग बनवू शकतो, कार बनवू शकतो किंवा अगदी एक अख्खा किल्लाही उभा करू शकतो. जनरेटिव्ह एआय सुद्धा डेटाचे असेच ठोकळे वापरून नवीन गोष्टी तयार करते. आणि ह्या सगळ्यामागे जी टेक्नॉलॉजी आहे, तिला न्यूरल नेटवर्क्स म्हणतात. आता हे नाव जरी मोठं वाटलं तरी कल्पना सोपी आहे. ही सिस्टम आपल्या मेंदूप्रमाणेच काम करते. जसं आपण चुकांमधून शिकतो आणि नवीन गोष्टी ट्राय करतो, तसंच हे नेटवर्कसुद्धा सतत शिकत राहतं. चॅट जीपीटी, जेमिनाय, मेटा एआय ही नावं आपण आत्ताच कुठे ऐकायला लागलोय. मग हे तंत्रज्ञान इतकं अचानक कुठून आलं? नाही, ही काही एका रात्रीत घडलेली जादू नाहीये. एआयवरचं काम तर खरं तर 1950 पासून सुरू आहे. पण खरा गेम चेंजर क्षण आला तो 2012 मध्ये. आणि गंमत काय माहितीये, जे पॉवरफुल ग्राफिक्स कार्ड्स म्हणजे जीपीयूज व्हिडिओ गेम्स खेळायला वापरतात ना, तेच एआयला ट्रेनिंग देण्यासाठी वापरले गेले. आणि यामुळे या प्रक्रियेला इतका प्रचंड वेग आला की आज आपण जे काही बघतोय ते शक्य झालंय. कोणतीही नवीन शक्तिशाली गोष्ट आली की तिच्यासोबत काही चांगल्या आणि काही आव्हानात्मक गोष्टी येतातच. जनरेटिव्ह एआयचंही तसंच आहे. चला, या नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊया आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करूया. याचे फायदे तर जबरदस्त आहेत. अवघडातले अवघड विषय अगदी सोपे करून समजायला मदत करते. कलाकारांना आणि डिझायनर्सना नवीन कल्पना सुचवतं. व्हिडिओ बनवणं, म्युझिक तयार करणं सगळं काही खूप सोपं झालंय. विचार करा, फक्त एका वाक्यात कल्पना सांगायची आणि एआय तुमच्यासाठी चित्र तयार करेल. पण याला एक दुसरी थोडी गडद बाजूही आहे. एआयची समज अजूनही माणसांसारखी नाही, ती मर्यादित आहे. त्यामुळे कधीकधी ते विचित्र किंवा चुकीचे रिझल्ट देऊ शकतं. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे याचा वापर खोट्या बातम्या आणि बनावट फोटो पसरवण्यासाठी होऊ शकतो, ज्यामुळे लोकांमध्ये खूप गैरसमज निर्माण होऊ शकतो. आणि ह्याचा आपल्या पर्यावरणावरही मोठा परिणाम होतो. आपल्याला वाटेल की एआय फक्त इंटरनेटवर असतं, पण त्याला चालवणारे कम्प्युटर्स प्रचंड ऊर्जा वापरतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी डेटा सेंटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. काही अभ्यासानुसार एआय सोबत 20-25 प्रश्न विचारण्यासाठी अर्धा लिटर पाणी खर्च होऊ शकतं. त्यामुळे हा एक गंभीर मुद्दा आहे. आणि मग येतायत काही मोठे प्रश्न, ज्यावर जगभरात चर्चा सुरू आहे.
विचार करा, आपला आवडता कलाकार आहे आणि एआयने हुबेहूब त्याच्यासारखं चित्र काढलं, तर ती कला कोणाची? त्या मूळ कलाकाराची की एआयची? किंवा एखाद्या दिवंगत गायकाच्या आवाजात नवीन गाणं बनवणं योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही आपण सगळे मिळून शोधतोय. तर जनरेटिव्ह एआय हे एका जादुई पेनासारखं आहे. त्याने आपण कविताही लिहू शकतो किंवा खोटं पत्रही. हे तंत्रज्ञान चांगलं की वाईट हे आपण ते कसं वापरतो यावर अवलंबून आहे. तर प्रश्न हा नाही की एआय काय करू शकतो, प्रश्न हा आहे की आपण त्याच्याकडून काय करून घेणार आहोत यावर नक्की विचार करा.